श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. तर त्यानिमित्ताने आपण एड्सबद्दल आपल्या मनातल्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विजयकुमार करंजकर यांना. डॉक्टर विजयकुमार करंजकर हे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून एड्सबद्दल माहिती जाणून घेऊया. डॉक्टर विजयकुमार करंजकर, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन पाळला जातो दरवर्षी. तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल आणि का पाळला जातो आणि यावर्षीची थीम काय होती? HIV जो विषाणू आहे तो 1981ला ज्यावेळेस जगामध्ये शोधला आणि त्यानंतर तो आजार जगामध्ये पसरायला लागल्यानंतर त्याच्याबद्दल प्रचंड भीती जगामध्ये निर्माण झाली होती. त्याच्याबद्दलच्या खूप साऱ्या अफवा होत्या, गैरसमज होते आणि ते सर्व दूर करणं खूप गरजेचं होतं की याचा प्रसार नक्की कसा होतो आणि कसा होत नाही हे लोकांना सांगणे गरजेचं होतं. म्हणून 1988 पासून जागतिक आरोग्य संस्थेने 1 डिसेंबर हा HIV एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक एड्स डे म्हणून साजरा करावा असे निर्देश दिले आणि त्यामुळे सर्व जगामध्ये हा पाळला जातो. अच्छा, मग या वर्षीची थीम काय आहे WHO ची? ह्या वर्षीची थीम आहे की ओव्हरकमिंग द डिसरप्शन्स. म्हणजे जे काही डिसरप्शन्स, अडचणी कोणत्याही येत असतील ज्याच्यामुळे आपण HIVला रोकथाम करण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणींना मात करायचं आहे आपल्याला. त्या सर्व अडचणी दूर करून आपल्याला पुढं जायचं आहे. आणि आपला जो काही HIVचा रिस्पॉन्स आहे त्याला ट्रान्सफॉर्मिंग द HIV रिस्पॉन्स, म्हणजे जो HIVचा रिस्पॉन्स आहे त्याला नवीन जे काही आधुनिकतेची जोड आपल्याला देता येईल ती जोडून तो आपल्याला स्ट्रेंथन करायचा आहे इथे. अच्छा डॉक्टर, मग सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती भारतामध्ये आपण UN एड्सचे जे गोल आहेत 95-55-55 ते अंगीकारलेले आहेत. आपण अंगीकारले आहे ते 95-55-55 त्यानुसार आहे की 95% जे HIV बाधित रुग्ण आहेत त्यांना स्वतःचा स्टेटस माहिती हवा. त्यातल्या 95% लोकांना इफेक्टिव्ह ART ट्रीटमेंटवर आपण सुरू करायला हवं आणि त्यातल्या 95% लोकांचा व्हायरल लोड हा कमी झाला पाहिजे. त्यावेळेसच आपण म्हणू की हा HIVचा प्रसार हा आहे आपण योग्य पद्धतीनं थांबवू शकतो. अच्छा, तर आपण जर महाराष्ट्रासाठी बघितलात तर सध्या महाराष्ट्रामध्ये हे आपण जे फर्स्ट 95 आहे ते 91% अचीव केलेलं आहे. सेकंड 95 आपण 90% जवळपास पोहोचत आहोत आणि सांगायला आनंद वाटतो की थर्ड 95 मध्ये आपण 97% पोहोचलेलो आहोत. हेच मुंबईसाठी सांगायचं झालं तर आपण 92% फर्स्ट 95, सेकंड 95 92% आणि थर्ड 95 98% पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अच्छा डॉक्टर, पण आपण बोलताना जनरली HIV एड्स असं म्हणतो, पण HIV वेगळा आहे आणि एड्स वेगळा आहे, यामधला दोघांमधला नेमका फरक काय आहे? खूप अतिशय सुंदर हा प्रश्न आहे की HIV आपण म्हणू की ज्यावेळेस हा HIV हे तसं बघायला गेलं तर त्या विषाणूचं नाव आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणून. ज्यावेळेस तो विषाणू एखाद्याच्या ह्याच्यामध्ये संक्रमित होतो त्याला आपण HIV इन्फेक्शन म्हणतो. सहसा कोणतंही व्हायरल इन्फेक्शन होतं त्यावेळेस जे साईन सिम्टम येतात तसेच साईन सिम्टम HIVचं इन्फेक्शन सुरुवातीला झाल्यानंतर होतं. आता ह्याच्या नावामध्येच आहे की तो इम्युनो डेफिशियन्सी म्हणजे एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी करतो. म्हणजे काय होतं की हा व्हायरस जे आपली प्रतिकारशक्ती आहे त्याच्यावर आक्रमण करतो आणि ती कमी करत नेतो. त्याला काही वर्ष जातात आणि काही वर्ष त्या व्यक्तीमध्ये राहिल्यावर त्या व्हायरसच्या कॉपीज वाढत जातात आणि त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. मग अशा व्यक्तीला अनेक संधिसाधू आजार होतात. भारतामध्ये बघितलं तर क्षयरोग हा सगळ्यात प्रामुख्यानं HIV बाधित व्यक्तीमध्ये आढळणारा संधिसाधू आजार आहे. हां, तर हे संधिसाधू आजार झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की त्याला आता सिंड्रोम जो आहे शब्द त्याचा अर्थ आहे की अनेक आजार एकत्र असणे, म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असं एड्सचं स्वरूप आहे. म्हणजे असे ज्यावेळेस खूप सारे आजार एका व्यक्तीमध्ये येतात, संधिसाधू आजार येतात, त्यावेळेस तो एड्स ह्या आपण त्याला शब्द वापरतो. आपल्याला साध्या ह्याच्यात म्हणायचं म्हणलं की HIV इन्फेक्शन ही पहिली स्टेप म्हणू आपण आणि काही कालावधी गेल्यानंतर जे आहे
ती नेक्स्ट स्टेप जी असेल ती एड्सची असेल. अच्छा. म्हणजे कोणत्याही आजाराचं आपण म्हणतो की पुढची स्टेप गेली आहे किंवा तिसऱ्या स्टेपवर गेला आहे, तर ती एड्स ही जी जिथं ज्यावेळेस जातो की संधिसाधू आजार होतात त्याला खूप सारे आणि त्याची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यावेळेस तो नेक्स्ट स्टेजला गेलेला असतो. ओके. डॉक्टर मला सांगा की जनरली HIV एड्स जेव्हा कोणाला होतो त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. एक सामाजिक त्याच्यावरती खूप बर्डन असतं. HIV एड्सवाल्यांकडे थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं जातं की हा घाणेरडाच माणूस असेल त्यामुळं त्याला हे असंच झालंय. तर खरंच असं आहे का? म्हणजे मला विचारायचं आहे की त्याचा प्रसार नेमका कशामुळे होतो? HIV एड्सचा प्रसार हा फक्त 4 कारणामुळे होतो. एक आहे की असुरक्षित लैंगिक संबंध, दुसरं आहे की जर दूषित सुई त्यांचा वापर केला गेला असेल, दूषित रक्त जर कुणाला चढवण्यात आलं असेल HIVचं दूषित, तर त्या व्यक्तीला होऊ शकतो. आणि चौथं आहे की एखादी गर्भवती महिला जर HIV बाधित असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला त्या होऊ शकतो. ह्या 4 कारणाच्या बाहेर होऊ शकत नाही. तुम्ही जे विचारलं मॅडम की त्याच्याबद्दल विचार केला जातो, ज्यावेळेस सुरुवातीपासून प्रचार करत होतो आपण HIV बद्दलचा सांगत होतो, आपण बघतो की याच्यामध्ये सांगत असताना जो लोकांमध्ये भीती तयार झाली सुरुवातीला की HIV म्हणलं की तो मरणारच आहे, आणि त्याचबरोबर की असुरक्षित लैंगिक संबंध हे एक कारण असल्यामुळं लोकांमध्ये ती एक भीती आली आणि त्याला एक त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन पूर्ण बदलला. आणि त्याच्यामुळे एखाद्याला HIVची बाधा झाली असेल तरी तो लपून राहतो, पुढे येत नाही, औषध उपचार सुद्धा घ्यायला समोर येत नाही, आणि त्याच्याकडे लोकांची बघण्याची नजर बदलते, आणि त्याच्यामुळे त्याला जे आहे सामान्य आयुष्य जगणं सुद्धा कठीण होतं. हे सगळं जे आलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे की प्रत्येक व्यक्तीला सामान्यपणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज आपण बघतोय की HIV एड्सवर खूप चांगली इफेक्टिव्ह अशी औषधं उपलब्ध आहेत. फ्रीमध्ये ART सेंटरमध्ये गव्हर्नमेंटकडून ती उपलब्ध आहेत. दररोज एक औषध घेतलं आणि पूर्ण आयुष्यभर ते औषध घेतलं तरी तो व्यक्ती आपलं सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. दुसरं की एखाद्याच्या चरित्राबद्दल आपण बोलणं आणि त्याच्यामुळंच झालं असेल असं बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्याऐवजी एखादा HIV बाधित व्यक्ती असेल तर त्याला पूर्णपणे सपोर्ट देऊन त्याला HIV सह सहजीवन जगण्यासाठी आपण प्रेरणा देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या घरी एखादा HIV बाधित असेल, आपल्या ऑफिसमध्ये एखादा HIV बाधित असेल तर त्याला एक संपूर्ण स्वतंत्र असं वातावरण भेटावं, त्यालाही त्याचे जे काय कलागुण आहेत त्यांना वाव भेटून त्याला परिपूर्ण असं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, हे विचार करून त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी सहकुटुंबांनी एकत्र येऊन त्याला पाठीशी उभं राहणं हे अतिशय गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर मला सांगा की सध्याची परिस्थिती HIV बद्दल एवढी जागरूकता निर्माण झाली आणि लोकांना ही बरीच कारणं माहिती आहेत, फक्त त्याच गोष्टीमुळे होत नाही, पण असे तरुण म्हणा किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला वाटतंय तर अशी लोक पुढे येऊन तुमच्यापर्यंत येत आहेत का ट्रीटमेंटसाठी? मला इथं सांगावं वाटतं की HIV बद्दलची जागरूकता आता लोकांमध्ये चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. असं नाही आहे की लोकांना माहीत नाही आहे. फक्त एकच आहे इथे की ती जागरूकता आहे ती स्वतःपुरती न ठेवता त्याला एक कम्युनिटीचं जे आहे की सगळ्यांचं कॉन्शियसनेसपर्यंत घेऊन जाणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की स्वतःबद्दलची जी आरोग्याबद्दलची जागरूकता आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आहे. लोक त्या पद्धतीनं जे काही सुरक्षित लैंगिक संबंध आहे त्याला प्रेफरन्स देत आहेत, त्या पद्धतीने वापर करत आहेत. पण जी दुसऱ्या पद्धतीची आहे की एखादा HIV बाधित व्यक्ती असेल तर त्याच्याकडं बघण्याची जी दृष्टिकोन आहे त्याला सामूहिकरित्या एक चांगल्या स्वरूपानं एक पॉझिटिव्ह वेनं जे बघण्याची गोष्ट आहे तिथे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. त्यालाही एक सुयोग्य असं परिपूर्ण आयुष्य भेटावं ही जी संयुक्तिक जबाबदारी आहे, इथे कुठेतरी तरुणांनी पुढं यावं, समाज माध्यमांनी पुढं यावं आणि काम करणं गरजेचं आहे की ज्यामुळे की प्रत्येकाला कलंकविरहित असं आयुष्य भेटू शकेल. मला नक्कीच याचवरती एक छोटासा डॉक्टर प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता एवढं अगदी मनापासून सांगताय की या HIV बाधित रुग्णांना आपल्यामध्ये सामावून घ्या, मग ते घर असू दे किंवा ऑफिस असू दे किंवा समाजामध्ये असू दे, तर त्यांना सामावून घ्या. पण लोकांना अशी भीती वाटते, बाबा हा आपल्या जवळ बसला किंवा आपल्याला काही हात लावला, काय केलं तर आपल्याला पण होईल. हा जो गैरसमज लोकांमधला आहे तो कसा दूर कराल तुम्ही? नक्कीच समजून घेण्याची गोष्ट आहे की आपला सहकर्मचारी आपल्याबरोबर बसतो आहे, आपण त्याच्याबरोबर एकत्र जेवतो आहे, डब्बा शेअर करतो आहेत, टॉयलेट शेअर करतो आहेत,
आपल्या घरात जर HIV बाधित असेल तर आपण बाथरूम शेअर करतोय, तर अशा कोणत्याही पद्धतीनं तो HIVचं संक्रमण होत नाही. तर मला इथं तेच सांगायचं आहे की जर आपण एखादा कोणताही व्यक्ती जर कोणत्याही आजारानं जर तो संघर्ष करत असेल, त्याचे कुटुंबीय, त्याच्या ऑफिसमधले सहकर्मचारी त्याच्या पाठीशी उभं राहील तर त्याला एक मनोबळ भेटतं आणि तो त्या आजारावर मात करून एक परिपूर्ण आयुष्य जगू शकतो. इथं गरज आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची, त्याला एक मनोबळ देण्याची, आणि जो काही त्याचा संघर्ष आहे HIV बरोबरचा त्याला जर आपण पाठबळ दिलं तर नक्कीच तो विजयी होईल आणि पुढचं त्याचं परिपूर्ण आयुष्य पूर्णपणे जगू शकेल. नक्कीच डॉक्टर तुमच्याकडे एखादा असा व्यक्ती आला आणि तुमच्या टेस्टमध्ये जर समजलं की हा HIV बाधित आहे, त्याच्यानंतर तुमची ड्युटी काय सुरू होते? HIVची चाचणी जी आहे ती सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मोफत अवेलेबल आहे. आपण शक्ती केंद्र म्हणतो तिथे आपल्याला काउन्सलर्स आपण नियुक्त केलेले आहेत. बाकी कोणत्याही प्रोग्राममध्ये हे काउन्सलर हा पोझिशन नाही आहे की एखादा व्यक्ती जर HIV बाधित झाला असेल तर त्याची पूर्णपणे पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग म्हणून डिटेलमध्ये त्यांची काउन्सिलिंग करतो की समुपदेशन म्हणून की आपण त्याचं समुपदेशन केलं जातं. त्यांना तिथूनच जी औषध उपचार आहेत त्याच्यासाठी आपण लिंक करतो आणि औषधं सुरू करतो. आता पूर्वी असं असायचं की CD4चा जो वेगवेगळा आहे त्याच्यानुसार औषध उपचार सुरू केले जायचे. आता असं नाही आहे. 2017 पासून जे कोणी HIV बाधित आहेत त्यांना सुरुवातीपासूनच औषधं घेणं बंधनकारक केलेलं आहे आणि ती फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामधला HIVचा जो प्रोग्रेशन आहे तो सुरुवातीपासूनच आपल्याला मॅनेज करता येतो, कंट्रोलमध्ये करता येतो, सप्रेस करता येतो व्हायरल लोड. त्यामुळे इथे समुपदेशकाचं खूप महत्त्वाचं काम आहे. तो तिथे त्याचं तयारी करून घेतो की हे तो सांगतो की औषधं काय आहेत, कशी घ्यायला हवीत, ही औषधं घेत असताना आपल्याला काय काय लक्ष ठेवायचं आहे, याचे काही दुष्परिणाम होत असतील किंवा काही आपल्याला साईड इफेक्ट होत असतील तर त्यांचे साईन सिम्पटम्स काय असतील आणि आपल्याला डॉक्टरांकडे येऊन कधी आपल्याला सल्ला घ्यायचा आहे, फॉलोअप व्हिजिट कधी असेल, इथून पुढे आपल्यापासून दुसऱ्याला पसरू नये म्हणून आपल्याला काय काय त्याच्यातले प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहेत तेही तो समजावून सांगतो. त्याचबरोबर आहार काय असावा, त्याला जर काही प्रश्न असतील तर तेही तिथे सांगितले जातात. एखाद्याला जर का नाही काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर तिथे सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याही तिथे आपण ART सेंटरमधून ज्या असतील त्या त्यांना लिंक करण्याचा, त्यांना प्रोव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे एखादा HIV बाधित व्यक्ती ज्यावेळेस तो ART सेंटरला येतो त्यावेळेस त्याची परिपूर्ण अशी जबाबदारी ART सेंटर तिथे घेण्याची प्रयत्न करतो. नक्कीच डॉक्टर आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला त्याची माहिती पूर्ण घेता, तर त्याची माहिती आणि नाव हे पूर्ण गोपनीय तुम्ही ठेवता का? जो हा HIV एड्स नियंत्रणाचा प्रोग्राम आहे त्याचा कोर जो आहे की मध्यभाग आहे की याबद्दलची सर्व माहिती कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते. कोणतीही माहिती कुणालाही शेअर केली जात नाही. आज आपल्याकडे ॲक्ट सुद्धा महाराष्ट्रात लागू आहे ज्यामध्ये की प्रिव्हेन्शन ऑफ स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द पीपल लिव्हिंग विथ HIV एड्स 2017 हा ॲक्ट 2022 पासून महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्याच्यानुसार ही इथे प्रत्येक HIV सह जगणाऱ्या व्यक्तीला संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं ही माहिती कुणालाही शेअर केली जात नाही आणि कुणालाही सांगितली जात नाही. त्यामुळे त्याबद्दल कुणीही मनामध्ये किंतु ठेवू नये. नक्कीच डॉक्टर मला सांगा की HIV बाधित रुग्णाला तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ह्या रुग्णांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे सामान्य व्यक्तींसारखा. तर त्याला समजा HIV झालेला आहे एखाद्या व्यक्तीला आणि त्याला लग्न करावं असं वाटलं तर तो करू शकतो का? त्या पार्टनरला काही त्याच्यापासून धोका नसतो का? किंवा तो धोका टाळण्यासाठी त्यांनी काय खबरदारी घ्यायला हवी? प्रत्येक व्यक्तीला लग्न करण्याचा अधिकार आहे. आपण म्हणू की जे बेसिक राईट्स आहेत त्यानुसार आपण बघतो की प्रत्येकाला परिपूर्ण असं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आता परिपूर्ण म्हणल्यानंतर काय की आपल्या अंगामध्ये असलेले जे कोणतेही गुण असतील त्याला परिपूर्ण असा वाव भेटायला हवा, त्याला एक्सप्रेस करता यावं, समाजामध्ये प्रतिष्ठित असं जगता यावं, कुटुंब जे आहे ते कुटुंब त्याला तिथं भेटावं. त्याचा अर्थ आहे की त्याला लग्न करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्यानुसारच HIV बाधित व्यक्ती ही लग्न करू शकतो. आता पार्टनर कोण असावा, काय असावा हा प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे की तिथे मी म्हणतो की त्या दोघांचंही विचार जुळणं गरजेचं आहे आणि त्यातून ते लग्न व्हावं हे संयुक्तिक आहे.
HIV बाधित आहे किंवा नाही आहे हा दुय्यम प्रश्न येतो. त्याबद्दल समुपदेशन करता येऊ शकतं. जर असं कोणी कपल असेल की ज्यामध्ये दोघांनाही लग्न करायची इच्छा असेल आणि दोघांनाही एकत्र सहजीवन जगायचं असेल तर आणि त्यांना कन्सल्ट करायचं असेल तर त्यांनी नजदीकच्या ART सेंटरमध्ये डॉक्टरांना भेटावं. जी काही परिस्थिती आहे ती त्यांना सांगावी आणि नक्कीच आमचे डॉक्टर तिथं त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतील की ते HIV सह सहजीवन कसे करू शकतील. अच्छा, मग डॉक्टर मुलं निरोगी होतात का? HIV बाधित जोडपी जी असतील की ज्यामध्ये दोघेही पॉझिटिव्ह असतील किंवा जी माता पॉझिटिव्ह असेल तर आपण बघितलं सुरुवातीलाच की एक कारण आहे की जर गर्भवती स्त्री पॉझिटिव्ह असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला HIV बाधा होण्याची शक्यता असते. जर ART ट्रीटमेंट घेत असेल आपण बघूयात की पर्सेंटेजमध्ये की जर विदाऊट ART जर एखादी गर्भवती स्त्री मुलाला जन्म देत असेल तर त्या मुलाला HIV होण्याचं प्रमाण हे 30 ते 40% पर्यंत वाढलेलं असतं. पण जर ती औषधं घेत असेल आणि आम्ही एक प्रोग्राम सुरू केलेला आहे की जे व्हर्टिकल ट्रान्समिशन आपण म्हणतो याला की हे प्रिव्हेंट कसं करायचं. तर याच्यामध्ये 32 ते 36 वीकमध्ये पुन्हा एकदा त्याची व्हायरल लोड टेस्टिंग केली जाते. जन्म झाल्यानंतर बाळाला ART प्रिव्हेन्शनसाठी प्रोफिलॅक्टिक औषधं दिली जातात आणि त्यानंतर बाळाचं आपण 6 आठवडे 6 महिने 12 महिने आणि 18 महिन्यापर्यंत फॉलोअप घेतो बाळाचा. तर ही जी पद्धती आपण निर्माण केलेली आहे त्याचा जर परिपूर्ण उपयोग केला तर ती माता ब्रेस्ट फिडिंग करत असताना पण ते 30 ते 40 वरून 2% आपण कमी करू शकतो प्रमाण. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की मुंबईमध्ये हे प्रमाण तर अतिशय कमी आहे. गेल्या वर्षी एकही केस झालेली नाहीये आणि ह्या वर्षी सुद्धा जवळपास आपण हे पूर्णपणे कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा डॉक्टर, यालाच जोडून एक छोटासा प्रश्न विचारते मी. तुम्ही आता सांगितलं की ज्या मातेला बाळ झालंय आणि जी HIV बाधित असेल आणि ती ट्रीटमेंट घेत असेल तर ती बाळाला स्तनपान करू शकते का? नक्कीच करू शकते. आता याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. याच्यामध्ये काय आहे की ब्रेस्ट फिडिंगमधून HIVचा प्रसार होऊ शकतो, नाही असं नाही आहे. पण भारतासारख्या राज्यामध्ये जिथं आपण पहिले 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग हे प्रमोट करतो. कारण लहान बाळांचे मृत्यूचे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आहे तो आपण म्हणू की GI जे आहे डिसेंट्री हा मेजर आजार आहे की हायजीन नीट ठेवली जात नाही, त्याला पूर्णपणे न्यूट्रिशन भेटत नाही. हे जे आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की ब्रेस्ट फिडिंगमुळे जे होणारे फायदे आहेत ते जास्त आहेत त्याच्यापासून जो हार्म होणार आहे तेवढं. जर बघितलं टॉप फिडिंग करायचं झालं तर त्यामध्ये फक्त आपण बघूत की ब्रेस्ट फिडिंग आणि इफेक्टिव्ह ART ट्रीटमेंट असं जर एखादी स्तनदामाता करत असेल तर मुलाला HIV होण्याचं प्रमाण हे 2% आहे. आणि विदाऊट ब्रेस्ट फिडिंग ART ट्रीटमेंट घेऊन विदाऊट ब्रेस्ट फिडिंग टॉप फीड जर त्या बाळाला भेटत असेल आणि ART ट्रीटमेंट आईनं जर परिपूर्ण घेतलेली असेल तर त्या बाळाला होण्याचा चान्स 1% आहे. तर तसं बघितलं तर फक्त 1%चाच फरक येतोय. पण ब्रेस्ट फिडिंगचे जे बाकीचे फायदे त्या बाळाचे भेटतात त्यापासून ते बाळ वंचित राहतं. म्हणून आपण भारतामध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग जे सर्वसामान्य लोकांमध्ये पण 6 महिने जे प्रमोट करतो, HIV एड्स प्रोग्राममध्ये पण आपण सर्वांना सांगतो की त्यांनी ART ट्रीटमेंट इफेक्टिव्हली घ्यावी, ती बंद करू नये. नक्कीच डॉक्टर मला थोडक्यात सांगा की युवकांमध्ये तुम्ही कशी काय जागरूकता HIV एड्स बद्दल करता? युवक हा एक खूप मोठा घटक आहे. उद्याचे ते ह्या भारताचे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांना याबद्दल पूर्णपणे माहिती करून देणं ही आपली नैतिक जबाबदारी बनते. मुंबईमध्ये आपण प्रत्येक कॉलेजमध्ये रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत आणि ह्या रेड रिबन क्लबमधील 2ऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना आपण HIV एड्स कसा होतो, काय नाही, कसा होत नाही, त्याच्याबद्दलचे करेक्ट इन्फॉर्मेशन काय आहे ह्याबद्दल ट्रेन करतो. 1 दिवसाचं असं वर्कशॉप घेतो आणि आपण बघतो की यांनी आपापल्या कॉलेजमध्ये जावं आणि HIV एड्सच्या अवेअरनेससाठी काम करावं. आणि त्यासाठी NSS जे आहे त्यांचे 100 क्रेडिट आवर्स असतात. त्या 100 क्रेडिट आवर्सपैकी 40 आवर्स आपण HIV एड्सची अवेअरनेस करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. म्हणजे हे त्यांना त्यांच्या करिक्युलममध्ये सुद्धा फायद्याचं होऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते तुम्हाला की HIV एड्स
झालेला व्यक्तीची जीवनशैली कशी असायला हवी. म्हणजे तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं की HIV एड्स झाला म्हणजे आता आपल्याला मरणच येणार आहे असं एक लोकांच्या मनामध्ये बसलेलं असतंय. तर हा व्यक्ती आयुष्यभर छान हेल्दी लाईफ जगू शकतो का? मला इथं सांगावं असं वाटतं की लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की HIV गोळी जी आहे ती दररोज घेणं गरजेचं आहे. मग असे कोणते आजार आहेत की जे पूर्ण बरे होत नाहीत पण दररोज गोळी घ्यावी लागते? आपण बघूत की डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, ते पण पूर्ण बरे होत नाहीत, त्याचीही गोळी घ्यावी लागते. त्यांच्याबद्दल कुठेही कलंक किंवा काही नाही आहे, पण HIV बद्दल तो आहे. तर तो मनातून काढून टाकावा, किंतु काढून टाकावा. आज HIV हा सुद्धा डायबिटीज, हायपरटेन्शन सारखा मॅनेजेबल डिसीज आहे. आपण त्याला मॅनेज करू शकतो, कंट्रोल करू शकतो. पूर्ण क्युअर नाही केलं तरी कंट्रोल करू शकतो. आणि त्यामुळे HIV बाधित जे व्यक्ती आहेत त्यांनी परिपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. इथं त्यांनी दिनचर्या अशी ठेवायची आहे की ज्यामध्ये ते त्यांचे जे कलागुण आहेत, त्यांची नोकरी आहे ती सांभाळून एक परिपूर्ण असा आहार त्यांनी घ्यावा, लाईट एक्सरसाइज करावी आणि आपली गोळी घेण्याची एक नियमित वेळ ठरवावी की ती गोळी घेतल्यानंतर त्याला काही काळ विश्रांती घेता येईल, अशी एक वेळ ठरवून ती वेळ पाळावी असं अपेक्षित आहे. नक्कीच. पण डॉक्टर, याला जोडून एक मनामध्ये प्रश्न आला की आता रोज गोळी घ्यायची म्हणता तुम्ही, मग त्या गोळीचा डोस म्हणजे त्यांच्या आजारानुसार तो कमी जास्त काही होतो का? एकच गोळी त्यांनी कायम घ्यायची की त्यांनाही मध्ये मध्ये तुमचा फॉलोअप घ्यावा लागतो? बरोबर आहे मॅडम की दर 6 महिन्याला आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की त्यांना 6 महिन्यातून तरी एकदा व्हायरल लोडची टेस्ट करणं जरुरी आहे. आणि आपण बघतो की CD4 आणि व्हायरल लोड हे दोन्ही टेस्ट मोफतमध्ये सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ART सेंटरच्या संलग्न आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. हे जर व्हायरल लोड आपण टेस्ट केली आणि तो जर सप्रेस असेल, व्हायरल लोड कंट्रोलमध्ये असेल, तर त्याने ती गोळी कंटिन्यू ठेवायची आहे. जर ती व्हायरल लोड वाढलेला असेल आणि तो कंट्रोलमध्ये नसेल तर आपण काय केलेलं आहे की ART सेंटर्सला मेडिकल कॉलेजबरोबर संलग्न असं तिथे आपण डिस्ट्रिक्ट लेवलवर संलग्न असे जे ART+ सेंटर्स निर्माण केलेले आहेत. हे ART+ सेंटर्समध्ये आपण तज्ज्ञ लोकांची एक कमिटी ठेवलेली आहे. ते तिथं तज्ज्ञ लोक तिथं बघतात की बाबा अजून काही गोळी बदलायची गरज आहे का, की हीच गोळी त्यांना कंटिन्यू करावी. आणि तिथेही त्यांना पाहिजे असेल तर जे हॉस्पिटलला आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स ॲडल्ट पेशंटसाठी आणि लहान मुलांसाठी सायन हॉस्पिटल जे आहे तिथं पिडॅट्रिक सेंटर ऑफ एक्सलन्स आपण स्थापन केलेलं आहे, जिथं तज्ज्ञ लोकांची कमिटी तिथे बसलेली असते आणि ती ठरवते, फायनल डिसिजन घेते आणि त्यांच्या आपण निर्णयानुसारच गोळीमध्ये बदल करतो. नक्कीच डॉक्टर जाता जाता शेवटी मला हे सांगा, तुमच्या काही हेल्पलाईन नंबर आहेत का? जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण काही हेल्पलाईन नंबर देऊ शकता? नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचा हेल्पलाईन नंबर नॅशनल लेवलवर अवेलेबल आहे 1097, ज्याच्यावर कोणीही आपली कोणतीही शंका असेल, कुशंका असेल, तक्रार असेल, आपल्याला काही माहिती हवी असेल, HIV बद्दल टेस्टिंग करायची असेल, जवळचं ART सेंटर्स शोधायचं असेल, त्याबद्दल काही प्रश्न असतील तर त्या हेल्पलाईनवर ते फोन करू शकतात आणि त्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याचा लाभ घेऊ शकतात. नक्कीच डॉक्टर विजयकुमार करंजकर, जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? मला इथं सांगायचं आहे की HIV बाधित व्यक्ती आपल्या सर्वांबरोबर ह्या समाजात राहतोय, तो औषधं घेतोय, स्वतःचा संघर्ष करतोय. तर अशा व्यक्तीला पाठबळ देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाला एक कलंकविरहित आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे जाणून घेऊन आपण त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. तर आपण सर्व सहकारी, सर्व मित्र, सर्व कुटुंबीय यांनी एकत्र येऊन अशा व्यक्तीच्या पाठीशी उभं राहावं ही माझी अपेक्षा आहे. नक्कीच डॉक्टर विजयकुमार करंजकर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना HIV एड्सबद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती दिली. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.